जिंतूर येथे शिवजयंती उत्साहात होणार साजरी, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रम राबवून 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशात तसेच बाहेर देशात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात येत असते। यातूनच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे। त्यामध्ये 18 फेब्रुवारी रोजी रात्री फटाक्यांची आतिषबाजी तर 19 फेब्रुवारी रोजी पुतळा परिसरात सकाळी 9 वाजता शिवजन्माचा पाळणा महिलांच्या वतीने घेण्यात येणार आहे। तर सकाळी 10 वाजता अण्णाभाऊ साठे चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीत विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार असून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक पार पडणार आहे। म्हणून शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट। बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी ठीक 8 वाजता जिजाऊ ब्रिगेड महिलांच्या वतीनं पाळण्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार आहे। त्यानंतर 9 वाजता सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीला लागलीच 9 वाजता शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे। मिरवणुकीचा मार्ग शिवशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नरसिंह चौक, मेन चौक, पोलीस स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी मिरवणूक विसर्जित होणार आहे। या मिरवणुकीमध्ये लेझिम पथक, घोडेस्वार मावळे, लाठीकाठी आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये हे शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे। तरी सकल शिवप्रेमींना बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं, हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं असे आपणास आवाहन करण्यात येत आहे। आज संध्याकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आतिषबाजी देखील होणार आहे। त्यासाठी देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपणास सर्वांना विनंती।